एक मोठ्या व्यक्तिमत्वाकडे आलेलं आहे. टर्फ क्रिकेटचा बादशाह म्हणलं जातं त्याला, यश भाटे. यश भाटे, तुला काय बोलायचंय मराठी प्रीमियर लीग बद्दल? एकदम मस्त नियोजन आहे टुर्नामेंटचं आणि मेन म्हणजे सगळं टाइम टू टाइम चालू आहे, एकदम परफेक्ट आणि मजा येते टुर्नामेंट. ठीक आहे, थँक्यू सर. सो आपण एक मोठ्या प्लेअर सोबत आहे, ऋषी शेळके. ही पूर्ण पार्शिलिटी वाली आहे. त्याच्यात जे 4 जण आहे त्याच्यातले एक सोडून तिघ जण आहे, त्यांची युनिटी योगेश भोजनी, हिमेश पाटील आणि आदित्य कपिले एक युनिटचे. ते आपल्या पोरांना मोठं नाही करणार, ते दुसऱ्यांनाच मोठं करतील. त्याच्यामुळे मी माझा प्रयत्न मी भरपूर करेल. मी माझे कॅच फिल्डिंग भरपूर दाखवणार आहे. आणि तुझ्या टुर्नामेंट पेक्षा इथले नियम कसे? इथले नियम दर मॅचला चेंज होत आहे हळूहळू. आणि ते हाताचं आणल्यापासून सर्व बॉलरांची धुलाई होती चांगली पद्धतीने. तशी आमची इच्छा आहे की आता आमच्या नाशिक रोडला बी होईल, त्याच्यात पण हे झालं पाहिजे. कारण की गंगाराम मिलिंद यांचे रूल्स बंद झाले पाहिजे खालचे. बोलला आहे हा विराट, तुझा खूप मोठा फॅन आहे भाऊ. ड्रीम आहे मला तुला एकदा भेटायची, 100% भेटणार आहे. आणि मी धोनीचा फॅन नाही आहे, मी तुझा आहे. कारण की तू भारताच्या राजधानीमध्ये राहतो, त्याचे मी तुझा खूप मोठा फॅन आहे. धोनी मजा नाही आहे, राजधानीत नाही आहे तो, आणि तो बैठा आहे मेन म्हणजे. तुम्हाला काय वाटतं मराठी प्रीमियर लीग बद्दल, या पर्वाबद्दल? लीग व्हायलाच पाहिजे. ही 2 वर्षांनी झाली, पण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक वर्षी मराठी प्रीमियर लीग व्हायला पाहिजे आणि चांगल्या प्रमाणात व्हायला पाहिजे. कारण आपले मराठी लोक क्वालिटीज आहे आणि क्वालिटीज क्रिकेट खेळत आहे. क्वालिटी क्रिकेट बघायचं असेल तर तुम्ही आवर्जून मराठी प्रीमियर लीगला या. तिथे तुम्हाला इमर्जिंग आणि सगळे ऑल इंडिया आयकॉन सगळे चांगले भेटतात. ठीक आहे, थँक्यू. टर्फ क्रिकेट मधलं जुनं नाव विचारूया मराठी प्रीमियर लीग बद्दल. काय वाटतं तुम्हाला मराठी प्रीमियर लीग जी आता भरवली त्याच्याबद्दल? नाही, नक्कीच भरवली पाहिजे मराठी प्रीमियर लीग आणि नाशिकमध्ये टुर्नामेंट झाल्या पाहिजे मेन म्हणजे. कारण नाशिकचे जे मुलं आहेत ते आता आपल्या बाहेर जाऊन खेळतात आहे. नाशिक क्रिकेट जे बंद झालंय ते नाशिक क्रिकेट नक्कीच चालू झालं पाहिजे. आणि सुंदर असं ऑर्गनायझेशन इनिशिएटिव्ह आपल्या कमिटीने घेतलेला आहे. तो असंच, आणि मुलांनी पण शिस्तबद्ध पद्धतीने टुर्नामेंट पार पाडायचं जे आपलं ठरवलंय ते एकदम योग्य चालू आहे. हिमेशने एकदम सुंदर हिमेशला विचार, ऑर्गनायझर. तर तुम्ही काय बोलू शकता मराठी प्रीमियर लीग बद्दल? मराठी प्रीमियर लीग सर्वांनी चांगलं सहकार्य केलं, टुर्नामेंट चांगली पार पडते, काही कॉन्ट्रोवर्सीज नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर सर्व प्लेयरांचं, आयकॉन्सचं आणि ओनर्सचं मी धन्यवाद व्यक्त करतो की असंच सहकार्य करा आणि असे चांगले टुर्नामेंट पार मी पाडायला अशी मदत करा. विनंती करेल हिमेश पाटील आणि यांच्या कमिटीला की नाशिकमध्ये टुर्नामेंट भरवायचा आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. कारण मुलं पण आता व्यवस्थित सहकार्य करतात आहे. जे आपल्या आधी भांडणं व्हायची, चिडचिड व्हायची, ती आता कमी होऊन गेलेली आहे. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिटने जे मुलं टुर्नामेंट खेळायला येतात ते नाशिक मधलं क्रिकेट पुन्हा जिवंत करा अशी मी हिमेश नक्की पाटील आपण यांना सगळे मिळून एक चांगली टुर्नामेंट अजून भरून नाशिकचं क्रिकेट पुन्हा एकदा जिवंत करू आणि पुढे निघू. नक्कीच. तर मराठी प्रीमियर लीगचा सर्वात छोटा प्लेअर हायटीने. तर आपण बघूया, मूर्ती लहान पण कीर्ती महान, त्यातला एक प्लेअर चिकू. काय वाटतं तुम्हाला मराठी प्रीमियर लीग बद्दल? खूप चांगलं ऑर्गनाईज केलं होतं पोरांनी आणि जे ओपनची टुर्नामेंट केली ते चांगलं वाटलं. बिकॉज आपल्याला ओपनचे जे प्लेयर आहेत त्यांना खेळायला नाही भेटत. सर्व इमर्जिंगचा टुर्नामेंट होता, तर चांगलं होतं ऑर्गनायझेशन. थँक्यू. Odi Maga.